कंपाऊंड अँगल चॅप्टर मधला जो अँगल्स ऑफ ट्रायंगल पार्ट आहे त्याच्यामधले शेवटचे काही प्रॉब्लेम्स आहेत तर ते आपण आता कंप्लीट करत आहोत. त्यापैकी हा एक प्रॉब्लेम आहे cos square a plus cos square b minus cos square c is equal to 1 minus 2 sin a sin b cos a. याची लेफ्ट हँड साईड घेतो LHS cos square a plus cos square b minus cos square c. cos square is the formula 1 plus cos 2a upon 2. cos square theta is equal to 1 plus cos 2 theta upon 2 असा फॉर्म्युला आहे. तेच मी cos square b ला वापरतो 1 plus cos 2b upon 2 cos square c 1 plus cos 2c upon 2 cos square a 1 plus cos 2a upon 2 cos square b 1 plus cos 2b upon 2 cos square c 1 plus cos 2c upon 2. सेपरेट डिवाइड कर दो 1 by 2 plus cos 2a upon 2 plus 1 by 2 plus cos 2b upon 2 minus 1 by 2 minus cos 2c upon 2 1 by 2 cos 2a upon 2 सेपरेट डिवाइड केलं प्लस 1 by 2 minus 1 by 2 कॅन्सल. 1 by 2 स्टार्टिंगला घेतो इथं आणि ह्याच्यातनं 1 by 2 कॉमन काढतो cos 2a upon 2 cos 2b upon 2 minus cos 2c upon 2 म्हणून 1 by 2 कॉमन cos 2a plus cos 2b minus cos 2c 1 by 2 कॉमन. याला आपल्याला सॉल्व्ह करायचं. तसं बघायला गेलं तर हे आपल्याला झालेलं आहे प्रॉब्लेम ऑलरेडी. हे सगळं आपण घेतलेलंच आहे तरी पण आन्सर काढून दाखवतो. म्हणजे पूर्वी जी प्रॉब्लेम आपण करत होतो ती ही फर्स्ट स्टेप होती. याच्यावरती जे आहे ते आपल्याला करावं लागेल कन्व्हर्जन. त्या प्रॉब्लेमला याच्यामध्ये कन्वर्ट केलं हे आपण केलेलं आहे ऑलरेडी. इथे कधी प्लस असते कधी मायनस असते एवढाच फरक असतो. याच्यावरती 2 प्रॉब्लेम असतात तरी पण मी हे करून दाखवतो. 1 by 2 plus 1 by 2 in bracket इथे फॉर्म्युला cos c plus cos d 2 cos c plus d by 2 2 cos c plus d by 2 into cos c minus d by 2 cos c plus cos d 2 cos c plus d by 2 into cos c minus d by 2 minus cos 2c into 2 cos square c minus 1. याचा पण फॉर्म्युला आहे आपल्याकडे cos 2a equals to 2 cos square a minus 1 वरती cos c plus cos d केलं. आता आपण याला थोडं सिम्प्लिफाय करू 1 by 2 plus 1 by 2 2 cos a plus b into cos a minus b 2 cos a plus b into cos a minus b minus 2 cos square c minus minus plus 1 minus 2 cos square c minus minus plus 1. इथे a plus b plus c is equal to pi. a plus b plus c is equal to pi. हा फॉर्म्युला वापरू. cos a plus b म्हणजे minus cos a. cos a plus b equals to minus cos a into cos a minus b minus 2 cos square c plus 1
1/2. आता हे 1/2 ने मल्टिप्लाय करून घेऊ आपण मध्ये. 1/2 into 2 cancel, minus cos c into cos a minus b, 2 to cancel, plus minus cos c into cos a minus b, 1/2 into 2 minus cos square c आणि 1/2 into 1. हे 1/2 ने ब्रॅकेट मध्ये हे फर्स्ट, सेकंड आणि थर्ड सगळ्याला मल्टिप्लाय करून घेतलं. हे प्लस 1/2. आता पुन्हा 1/2 प्लस 1/2 म्हणजे 1 आहे. 1/2 प्लस 1/2 इज इक्वल टू 1. इतने कॉमन कर दो, माइनस कॉस सी कॉमन कर दो. 1 माइनस कॉस सी कॉमन इन ब्रैकेट cos a minus b plus cos c. cos a minus b plus cos a. 1 minus cos a bracket cos a minus b. आपल्याकडे फॉर्म्युला आहे a plus b plus c is equal to pi असताना cos a plus b is equal to minus cos a, जे की आपण इथे वापरलंय या ठिकाणी. cos a plus b equals to minus cos a. आता त्याचे उलट करायचं आपल्याला. हे मायनस इकडे शिफ्ट करतो. इथे जे cos c आहे त्याच्याबद्दल मायनस cos a plus b करतो. मायनस cos a plus b. आणि आता cos c minus cos d and minus cos c minus cos d. इथं फॉर्म्युला minus 2 sin c plus d upon 2 minus 2 sin c plus d by 2 into sin c minus d minus 2 sin c plus d upon 2 into sin c minus d by 2. याला आता सिंप्लिफाय करतो. cos c minus 2 sin plus b minus b cancel, a plus a 2a upon 2 minus 2 sin a into sin plus a minus a cancel, minus 2b upon 2 sin minus b. हे आपण मायनस मायनस इथलं मायनस आणि प्लस करू शकतो. तुला बाहेर घेऊ शकतो. जे 1 minus 2 cos c, हे 2 इथे घेतो. 2 cos c, हे मायनस मायनस कॅन्सल करतो. हे मायनस आहे cos c इंटू साइन ए इंटू साइन बी इथेच आहे सर. तर ऑलरेडी आपल्याला हे झालेलं आहे प्रॉब्लेम. फक्त स्टार्टिंगचे 1-2 स्टेप फक्त नवीन होत्या. बाकी ह्या स्टेपपासून पुढचं आपल्याला मागच्या या प्रॉब्लेममध्ये झालेलंच आहे. त्यामुळे फक्त मी तिथे आन्सर काढून दिलं. आता थोडंसं आपण याच्यानंतर टाईप जर बदलू. म्हणजे मेथड तीच आहे. याच्यातला एक प्रॉब्लेम आला तर बाकी सगळे प्रॉब्लेम येतात. थोडे थोडे चेंजेस आहेत. आता हे प्रॉब्लेम आहेत आता सध्या याच्यातले ते सब मल्टिपल मधले आहेत. कन्वर्ट होतात. cos a प्लस cos b प्लस cos a सगळं सेमच आहे. तर थोडे थोडे चेंजेस ते पण अगदी 1-2%. याला इथेच घेतलं cos c प्लस cos d वापरतो. 2 cos c प्लस d by 2 into cos c minus d by 2 cos c plus cos d 2 cos c plus d by 2 into cos c minus d by 2 plus cos c चा फॉर्म्युला 1 minus 2 sin square c by 2
आणि इथे काय केलंय कॉस ए इज इक्वल टू 1 मायनस 2 साइन स्क्वेअर ए बाय 2. ऍक्च्युअल मध्ये सगळं कॉस आहे, तरी पण मी तिथं साईनचा फॉर्म्युला का वापरलाय असं काही त्यांना वाटेल. त्याचं पण रिझन मी तुम्हाला सांगतो. कारण की आता हे हाफ अँगल मध्ये कन्वर्ट झालंय. इथेच बघा तुम्ही ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू पाय असताना याच्यामध्ये कॉस ए प्लस बी बाय टू ची व्हॅल्यू साइन सी बाय टू असते. अपॉन टू जर नसतं तर चेंज नाही होत, कॉस तर कॉसच राहते. कॉस ए प्लस बी बाय टू म्हणजे साइन सी बाय टू होते. म्हणजे आता हे साइन सी बाय टू होणार आहे आता याच्याबद्दल, म्हणून आपण ते कॉसचा जो फॉर्म्युला तो साइन मधला वापरला, म्हणजे कॉमन निघेल, दुसरं काय नाही. सिम्प्लिफाय करता येईल. त्याचा फॉर्म्युला कॉस मधला पण आहे, टू कॉस कर सी बाय टू मायनस 1, पण ते वापरलं तर कॉमन काढता येत नाही, म्हणून आपण चेंज केलं. जनरली अगोदरच्या प्रॉब्लेममध्ये आपण काय केलं, जिथे कॉस असेल तर ते पण कॉसचं वापरलं कारण की आपण टू नव्हतं. एक थोडं चेंज, एक लक्षण घ्या. तर मी इथं घेतो या ठिकाणी हे टू कॉस ए प्लस बी बाय टू म्हणजे साइन सी बाय टू इंटू कॉस ए मायनस बी बाय टू प्लस 1 मायनस 2 साइन स्क्वेअर सी बाय टू. आता आपण काय करू, ह्याच्यातनं कॉमन काढू. यात 1चा काय संबंध आहे, ते प्लस 1 स्टार्टिंगला घेतो, तिथलं 1 ते स्टार्टिंगला घेतो आणि मग रिमेनिंग टर्म जे आहेत याच्यातनं 2 साइन सी बाय टू, हे इथून पण 2 साइन सी बाय टू कॉमन येते, प्लस 2 साइन सी बाय टू कॉमन, 2 साइन सी बाय टू कॉमन काढतो. कॉस ए मायनस बी बाय टू कॉस ए मायनस बी बाय टू, इथनं 2 साइन सी बाय टू कॉमन काढलं तर मायनस साइन सी बाय टू. आता परत फॉर्म्युला याला वापरायचं, ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू पाय असतो ना, कॉस ए प्लस बी बाय टू म्हणजे साइन सी बाय टू आहे, जे की आपण ते ऑलरेडी वापरलंय. हे कॉस ए प्लस बी बाय टू साइन सी बाय टू घेतलंय. आता आपण त्याचे उलट करणार आहे, साइन सी बाय टू ला कॉस ए प्लस बी बाय टू करणार आहे. इथं साइन सी बाय टू म्हणजे कॉस ए प्लस बी बाय टू घेणार आहे. या ठिकाणी हे कॉस ए मायनस बी बाय टू तर आहे, वन प्लस 2 साइन सी बाय टू कॉस ए मायनस बी बाय टू साइन सी बाय टू म्हणजे कॉस ए प्लस बी बाय टू. शेवटचा फॉर्म्युला कॉस ए मायनस कॉस डी वापरला की समजा 1 प्लस 2 साइन सी बाय टू ब्रॅकेट कॉस सी मायनस कॉस डी मायनस 2 साइन सी प्लस डी अपॉन 2 cos c minus cos d minus 2 sin c plus d upon 2 into sin c minus d c minus d upon 2 c minus d by 2. इला सिंप्लिफाय करा, 1 plus 2 sin c by 2 minus 2 sin minus b plus b cancel, a by 2 plus a by 2 a upon 2 minus 2 sin a by 2 into sin plus a minus a cancel minus b by 2 minus b by 2 minus b upon 2 आता मायनस मायनस प्लस होत, इथले मायनस यानी कॅन्सल झाले. 2 इंटू 2 4 करतो, 1 प्लस 4 साइन सी बाय 2 साइन ए बाय 2 साइन बी बाय 2 साइन सी बाय 2 साइन ए बाय 2 इंटू साइन बी बाय 2. अब प्रॉब्लम, 2 साइन सी बाय 2 साइन ए बाय 2 साइन बी बाय 2 इंटू साइन ए बाय 2 इंटू साइन बी बाय 2 साइन ए बाय 2 इंटू साइन बी बाय 2 इंटू साइन ए बाय 2 इंटू साइन बी बाय 2 इंटू साइन ए बाय 2 इंटू साइन बी बाय 2 इंटू साइन ए बाय 2 इंटू साइन बी बाय 2 इंटू साइन ए बाय 2 इंटू साइन बी बाय 2 इंटू साइन ए बाय 2 इंटू साइन बी बाय 2 इंटू साइन ए बाय 2 इंटू साइन बी बाय 2 इंटू साइन ए बाय 2 इंटू साइन बी बाय 2 इंटू साइन ए बाय 2 इंटू साइन बी बाय 2 इंटू साइन ए बाय 2 इंटू साइन बी बाय 2 इंटू साइन ए बाय 2 इंटू साइन बी बाय 2 इंटू साइन ए बाय 2 इंटू साइन बी बाय 2 इंटू साइन ए बाय 2 इंटू साइन बी बाय 2 इंटू साइन बी बाय 2 इंटू साइन बी बा
त्याच्यात काय असं विशेष नाही आहे, थोडे थोडे चेंजेस आहेत. कॉस सी प्लस कॉस डी इथे वापरलं. टू कॉस सी प्लस डी बाय टू इंटू कॉस सी मायनस डी बाय टू. कॉस सीला सब मल्टिपल अँगल 1 मायनस 2 साइन स्क्वेअर सी बाय टू. त्याला ए प्लस बी प्लस सी इक्वल टू पाय कॉस ए प्लस बी बाय टू म्हणजे साइन सी बाय टू आहे. त्याच्यानंतर हे 1 स्टार्टिंगला घेऊन हे 2 साइन सी बाय टू कॉमन केलं आहे. 2 साइन सी बाय टू मध्ये कॉस ए मायनस बी बाय टू हे आणि तिथलं 2 साइन सी बाय टू कॉमन काढलं तर ते मायनस साइन सी बाय टू. परत साइन सी बाय टूचा फॉर्म्युला कॉस ए प्लस बी बाय टू. ए प्लस बी प्लस सी इक्वल टू पाय असं ना. साइन सी बाय टू म्हणजे कॉस ए प्लस बी बाय टू. आता कॉस सी मायनस कॉस डी मायनस 2 साइन सी प्लस डी बाय टू इंटू साइन सी मायनस डी बाय टू. याला सॉल्व केलं ते साइन ए बाय टू मायनस 2 साइन ए बाय टू इंटू साइन बी बाय टू. मायनस मायनस कॅन्सल. 2 इंटू 2 4 साइन सी बाय टू साइन ए बाय टू साइन बी बाय टू. इट इज आन्सर. अशा पद्धतीने आपण हे प्रॉब्लेम करू शकतो. ह्यात कन्वर्जन आहेत याच्यामध्ये ते प्रॉब्लेम पण या ठिकाणी बघू. फक्त आता प्रॉब्लेम तर सेमच आहे. इथे कॉस ए प्लस कॉस बी प्लस कॉस ए आहे. याच्यामध्ये फक्त कॉस ए प्लस कॉस बी मायनस कॉस ए थोडं चेंज आहे. मी आन्सर काढून दाखवतो, डायरेक्ट करू आता. कॉस ए प्लस कॉस बी माइनस कॉस सी कॉस सी प्लस कॉस डी टू कॉस सी प्लस डी बाय टू इंटू कॉस सी माइनस डी बाय टू कॉस सी 1 माइनस 2 साइन स्क्वेअर सी बाय टू. कॉस सी मध्ये 1 माइनस 2 साइन स्क्वेअर सी बाय टू. ह्याचं फॉर्म्युला वापरू. कॉस ए प्लस बी बाय टू म्हणजे साइन सी बाय टू इंटू कॉस ए मायनस बी बाय टू. सेमच आहे फक्त इथलं मायनस झालं. मायनस 1 प्लस 2 साइन स्क्वेअर सी बाय टू. 2 साइन सी बाय टू कॉमन काढू. 2 साइन सी बाय टू कॉमन कॉस ए मायनस बी बाय टू. 2 साइन सी बाय टू कॉमन प्लस साइन सी बाय टू आणि हे मायनस 1 आहे तर ते लास्टला घेतो मायनस 1. तर परत याला फॉर्म्युला वापरायचं. ए प्लस बी प्लस सी इक्वल टू पाय. आपण कॉस ए प्लस बी बाय टूला साइन सी बाय टू ठेवलंय. आता इथे साइन सी बाय टूला परत कॉस ए प्लस बी बाय टू. ते दोन्ही सेमच आहेत. कॉस ए प्लस बी बाय टू म्हणजे साइन सी बाय टू साइन सी बाय टू म्हणजेच कॉस ए प्लस बी बाय टू. ते इथे ठेवतो आता म्हणजे इज इक्वल टू 2 साइन सी बाय टू ब्रॅकेट कॉस ए मायनस बी बाय टू कॉस ए मायनस बी बाय टू साइन सी बाय टू म्हणजे कॉस ए प्लस बी बाय टू कॉस ए प्लस बी बाय टू आणि मायनस 1. आता लास्टला कॉस सी प्लस कॉस डीचा फॉर्म्युला. तुम्ही फॉर्म्युला डायरेक्ट वापरला तर चालते रफमध्ये. कॉस सी प्लस कॉस डी टू कॉस सी प्लस डी बाय टू सी प्लस डी अपॉन टू cos c plus cos d to cos c plus d by 2 into cos c minus d by 2 c minus d upon 2 sin c by 2 bracket minus b plus b cancel 2 cos a by 2 plus a by 2 म्हणजे upon 2 इथे cos minus b by 2 येते. आता cos minus कन्सिडर करायची काही गरज नसते. cos of minus theta is equal to plus cos theta. लास्टला एक मायनस 1 आहे त्याच्यात काय चेंज नाही होत तसं ठेवून देऊ आपण. हे 4 sin c by 2 into cos a by 2 into cos b by 2 minus 1.
हे झालं त्याचं आन्सर. सेमच प्रॉब्लेम होता, फक्त काय केलं आपण त्यात थर्ड टर्म जी होती फक्त निगेटिव्ह होती. आता हे पण तसं आहे, सायन्स स्क्वेअर बाय 2 प्लस सायन्स स्क्वेअर बाय 2. त्याचे आन्सर इथं नाही आहे, ते आपण फाइंड करू. इथं फॉर्म्युला वापरू. सायन्स स्क्वेअर बाय 2 म्हणजे 1 मायनस कॉस ए अपॉन 2 सायन्स स्क्वेअर बी बाय 2 1 मायनस कॉस बी अपॉन 2 सायन्स स्क्वेअर सी बाय 2 1 minus cos A upon 2 1 by 2 minus cos A upon 2 1 by 2 minus cos B upon 2 minus 1 by 2 plus cos A upon 2 plus 1 by 2 minus 1 by 2 cancel. तो 1 by 2 इतना माइनस कॉमन कर दो, माइनस 1 by 2 ब्रैकेट cos A plus cos B माइनस cos A cos A plus cos B minus cos A. आता तुम्ही बघा हा प्रॉब्लेम cos A plus cos B minus cos A इथेच आहे, सगळं आन्सर आहे हेच प्रॉब्लेम. cos A plus cos B minus आता झालंय तर तुम्ही करू शकता. याच्या अगोदरचा प्रॉब्लेम आहे, खूप काही दूर नाही, त्याला रेफर करून हे पुढे सॉल्व्ह करू शकता. आन्सर येईल, म्हणजे त्याचा आन्सर आला तेच येणार होता. याचा आन्सर काय आलाय 4 cos A by 2 cos B by 2 sin C by 2 minus 1 त्याचा आन्सर. त्याच्या प्रॉब्लेमचं काय आलंय, कोणत्या हे प्रोडक्ट आहे कॉस कॉस साइन, ते वाटल्यास मी ते लिहून दाखवतो. 4 A1 by 2 minus 1 by 2 हे इथे 4 cos A by 2 cos B by 2 into sin C by 2 मायनस असं डायरेक्ट आन्सर काढलेलं आहे आपण, ते घेतलं मध्ये मल्टिप्लाय करू 1 by 2 मायनस 2 cos A by 2 cos B by 2 हे 2 cos A by 2 cos B by 2 sin C by 2 मायनस प्लस 1 1 by 2 प्लस 1 ला 3 by 2 करायचं 1 by 2 हे त्याचा आन्सर आहे cos A प्लस cos B. हे बाहेर मायनस 1 by 2 आहे, मायनस 1 by 2 into 4 minus 2 1 by 2 plus 1 3 by 2 minus 2 cos A by 2 cos B by 2 into sin C by 2. काय थोडंफार समजा चेंजेस असतील ह्या टाईपमध्ये आन्सर येतं. मे बी आता तिथं 4 cos A by 2 4 sin C by 2 cos A by 2 cos B by 2 minus 1 असं ते आलं. तेच आपण इथे घेतलं. अशा पद्धतीने आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे. तर इथपर्यंत सेक्शन आहे जो की A प्लस बी प्लस सी इक्वल टू पाय ह्याच्यावरती आहे, आणि आपण A प्लस बी प्लस सी इक्वल टू पाय असताना हे जे फॉर्म्युला आहेत साइन A प्लस बी इक्वल्स टू मायनस साइन सी. जसं A प्लस बी ला तसं बी प्लस सी प्लस ए पुन्हा कॉस A प्लस बी हे इथं प्लस आहे इक्वल टू मायनस कॉस सी. मी फक्त एक एक फॉर्म्युला घेत होते यातलं. नंतर साइन A प्लस बी बाय 2 इज इक्वल टू कॉस सी बाय 2 आणि कॉस A प्लस बी बाय 2 इज इक्वल टू साइन सी बाय 2.
इथे ए प्लस बी असेल तर सी येईल, इथं बी प्लस सी असेल तर येईल, सी प्लस सी असेल तर बी येईल. सेम इकडे फक्त काय झालं इथं रेशो बदलत नाही पण कॉस्टला साईन बदलते. आपण टू असताना मात्र साईनचं कॉस्ट होतं, कॉस्टचं साईन होतं. साईन कॉस्ट मध्ये आहेत फॉर्म्युले. त्याच्याशिवाय मग आपण काय काय वापरलं तर मग पुन्हा फॅक्टरायझेशन फॉर्म्युले साईन सी प्लस साईन डी, साईन सी मायनस साईन डी किंवा कॉस सी प्लस कॉस डी, कॉस सी मायनस कॉस डी हे फॉर्म्युले आपण फॅक्टरायझेशनचे वापरले. त्याच्याशिवाय मग काय वापरलं साईन टू ए एक फॉर्म्युला, कॉस टू एचे वेगळे फॉर्म्युले. तेच फॉर्म्युले साईन एसाठी पण वापरले किंवा कॉस एसाठी. म्हणजे हे याला आपण अँगल्स ऑफ ट्रायंगल म्हणतो. ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू पाय याच्यावर. तर ह्याच्यातले काही छोटे छोटे क्वेश्चन्स आहेत तर ते आपण पुढच्या पिरियडमध्ये बघू शकतो. इथपर्यंत आपण कंप्लीट केलं. आता टॅन कॉटमधले काही क्वेश्चन्स आहेत तेवढे झाले की कंप्लीट होऊन जाते चॅप्टर.